त्या आंदोलनामध्ये त्या दिल्ली पोलिसांनी आणि RSSच्या पिल्ल्याने त्या विद्यार्थी आंदोलनाला भयानक लाठीचार्ज करून त्या एका भगिनीचं त्या ठिकाणी जीव घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. योग्य नेते बाळासाहेब आंबेडकरांनी त्या अनुषंगानं भारत बंद हा पुकार दिलेला आहे. त्या अनुषंगानं मुख्य बंद आपण सर्व पक्षीय नेत्यांनी यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन सेना, शिवशक्ती, शेरकोपा, आझाद समाज पार्टी, शेतकरी संघटना, मनसे, ऑल इंडिया पॅन्थर सेना, भारतीय लोक सभा, APJ अब्दुल कलाम या सर्व संघटनेनं पुढाकार घेऊन मुख्य शांततेच्या पद्धतीनं आपण सर्व संघटना सहकार्य केल्याबद्दल रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं शिवसेना आणि आमदार आंबेडकर त्यांनी या दिल्लीच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. म्हणून मी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या मोर्चामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. या प्रसंगी एवढाच या ठिकाणी सांगू इच्छितो. इथं थांबतो. जय भीम, जय भारत. सरकार आहे ते कोणत्याही पद्धतीत त्यांच्याशी चर्चा विचारून करण्यास तयार नव्हतं. तेव्हा या ठिकाणच्या या देशातील सर्व तरुणांच्या बाजूनं अभिजित तिपके आणि वांचूक यांनी जे आंदोलन उभं केलं त्याचा मोर्चा होता की संविधानिक मोर्चा होता की आमचं म्हणणं काय, विद्यार्थ्यांचा जे प्रश्न आहे, बेरोजगार प्रश्न आहे मांडण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला. तेव्हा या ठिकाणच्या पोलीस प्रशासन